नमस्कार, मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पालघर लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे आणि यावेळी राजेंद्र गावित यांच्या विरोधात राजकीय पटलावर प्रबोधनाची भूमिका घेणारे मॅकेन्झी डाबरे आपल्या सोबत आहेत। दुसऱ्या भागामध्ये ते आपली बाजू मांडतायत। पहिल्या भागामध्ये त्यांनी त्यांचा भारतीय जनता पार्टीला तीव्र विरोध आहे, त्यांचा राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला का विरोध आहे हा तपशील मांडला आहे आणि त्यांनी एक भूमिका पहिल्या भागाच्या शेवटी सांगितले की आम्ही मोदी गॅरंटीच्या विरोधात या संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम घेणार आहोत। आता हा कार्यक्रम ते कशा पद्धतीने राबवणार आहे तो तपशील आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत। मॅकेन्झी डाबरे साहेब, आपली भूमिका अशी आहे की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात, राजेंद्र गावितांच्या विरोधात आपली जी भूमिका आहे ती भूमिका आपण सामाजिक आणि राजकीय पटलावर प्रबोधनाच्या माध्यमातून मांडणार आहात। नेमकं आपलं धोरण काय आहे, कशा प्रकारे आपण भूमिका घेऊन लोकांकडे जाणार आहात, काय सांगा? नमस्कार। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं न खाऊगा न खाणे दूंगा, आणि मला वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा पूर्ण पक्ष आणि इकडले खासदार हे घोषवाक्य कदाचित विसरलेले असावेत। नाहीतर वसई विरार महानगरपालिकेत जो काही भ्रष्टाचार चालू आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये, या महानगरपालिकेविरोधात, इकडल्या सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये, जे महानगरपालिका चालवतात त्यांच्या विरोधामध्ये या BJPने किंवा इकडल्या खासदारांनी काय भूमिका आतापर्यंत घेतली आहे ते जनतेसमोर यांनी स्पष्ट करावं। म्हणजे एका वेळेला या इकडल्या बहुजन विकास आघाडीच्या विरोधामध्ये प्रचार करून 2014 आणि 2019 मध्ये यांचा खासदार निवडून आला आणि त्यांच्याच हातात हात घालून आणि गळाभेट करून त्यांनाच किंवा त्यांच्या 3 आमदारांना घेऊन आपलं सरकार चालवायचं, हे फक्त BJPच करू शकते। आणि अशा पद्धतीने मोदी है तो मुमकिन है, हे अशा पद्धतीनेच मुमकिन आहे का, हा इकडल्या सामान्य जनाला पडलेला प्रश्न आहे। मोदी यांची गॅरंटी आपण टीव्हीवर बऱ्याच ॲडव्हर्टाईज त्यांच्या बघतोय, मग ही गॅरंटी इकडल्या शेतकऱ्यासंदर्भात काय नक्की आहे? या शेतकऱ्यांना, पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या गॅरंटीचा काय फायदा झालेला आहे ते एकदा स्पष्ट करून सांगावा। इकडला मच्छीमार जो आहे, जो आता मरतोय, ज्याला काहीच मासे मिळत नाहीत, मच्छ्याचा दुष्काळ आहे, काय गॅरंटी यांना मिळालेली आहे ती गॅरंटी पण स्पष्ट करून सांगावी। हा एक गॅरंटी मात्र यांची आम्हाला आता दिसली, ती अशी की जे धान्य वाटप केलं जाते या पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्हाधिकारी कार्यालय आणि हे जे पूर्ण अन्न सप्लाय करणारे जे विभाग आहे यांच्या अंतर्गत हजारो कोटीचा भ्रष्टाचार मात्र झाला। आणि या भ्रष्टाचाराविरोधात इकडले खासदार आणि इकडल्या BJPच्या नेत्यांनी काय आवाज उठवला, हीच गॅरंटी आपली आहे का? म्हणजे इकडल्या कुपोषित भागातल्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड इकडल्या कुपोषित कुटुंबांना राशन मिळावं यासाठी असलेली जी योजना आहे ती मात्र भ्रष्टाचाराने माखलेली आहे। मग ही आपली योजना, ही जी भ्रष्टाचाराने माखलेली योजना आहे, या संदर्भात मोदीजींची काय गॅरंटी आहे? मी आधीच सांगितल्याप्रमाणे इकडल्या महिलांना किंवा ग्रामीण भागातल्या, खास करून मोखाडा, जव्हार इकडल्या लोकांना पाण्यासाठी वन फिरावं लागतं, म्हणजे अख्खा दिवस पाण्यासाठी जातो। मग ते पाण्यासाठी जातात, त्यांना नळाद्वारे पाणी मिळावं म्हणून असलेली योजना जी होती ती योजना कुठल्या भ्रष्टाचारामध्ये फसली, कोणी त्याचे पैसे खाले, त्याला कुठलं टेंडर दिलं गेलं, कोणी टेंडर हे दिलं, जो ब्लॅकलिस्टेड असलेला जो कंत्राटदार आहे त्यांना कसं काय पुन्हा ठेका मिळतो, त्याची माणसं कशी काय काम करतात, आणि मग याच्यावर इकडलं खासदार आणि इकडली BJP जी सरकार आहे, राज्य सरकार आहे, हे नक्की काय करतात? म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की यांची गॅरंटी कुठली, कोणासाठी? इकडल्या मच्छीमारासाठी, इकडल्या आदिवासीसाठी, इकडल्या शेतकऱ्यांसाठी, इकडल्या शहरात राहणाऱ्या लोकांसाठी, इकडल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी, की जे भ्रष्टाचार करतात त्यांना पाठीशी घालण्यासाठी, की इकडले जे सत्ताधारी आहेत, जे प्रचंड माजलेले आहेत, इकडले महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, ज्यांचे भ्रष्टाचारामधले रोज अनेक प्रकरणं समोर येत असतात, यांना लपवण्याची ही गॅरंटी आहे का? तर पालघरमधला हा आदिवासी, इकडला भूमिपुत्र, इकडल्या शहरात राहणारे व्यक्ती विचारतोय नक्की गॅरंटी कोणाची आणि कोणाला देताय तुम्ही? कारण इकडल्या लोकांना ज्या पद्धतीने विकास, ज्या पद्धतीने त्यांचा विकास होणं अपेक्षित होतं ते न होता या पालघरमधल्या लोकांना पूर्णतः निराश करण्याचं आणि अंधारात ढकलण्याचं काम जे आहे ते होत आहे। आणि म्हणून
ही जी गॅरंटी जी शब्द वापरलेला तो नक्की कोणासाठी आहे? हा त्यांच्या मित्रांसाठी त्यांची गळाभेट करतात 3 आमदारांसाठी, इकडल्या खासदारासाठी, की कोणासाठी ही गॅरंटी आहे? ही गॅरंटी जर आम्हाला समजली तर अजून चांगलं होईल. मोदी गॅरंटी हा पालघर लोकसभा मतदारसंघात सर्वात महत्त्वाचा आणि वादाचा विषय ठरणार आहे अशी भूमिका आणि असं चित्र मॅकेन्झी डाबरे यांच्या मुलाखतीतून स्पष्ट झालेलं आहे. त्यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये ते असं स्पष्ट म्हणतात, मोदी गॅरंटीच्या विरोधात ते आता प्रबोधन करणार आहेत. कारण आता मोदी गॅरंटीच्या विरोधात जर यांच्याशी सोबत असलेल्या सामाजिक संस्थांनी संघटनांनी विरोधात काम केलं तर भाजपला फार मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. कारण मागील काही काळामध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री लोकसभेच्या प्रवासासाठी आले आणि मागील 2 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजना रखडलेल्या आहेत. योजना पूर्णपणे बिनकामाच्या ठरलेल्या आहेत. 917 कोटी पालघर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनासाठी मंजूर झालेले होते. काही लाख लाभार्थी मोदींच्या स्वप्नाप्रमाणे या पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या माध्यमातून पाणी मिळालं तर पालघर लोकसभेमध्ये तयार झाले असते. परंतु या संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री लोकसभेचा प्रवास करून गेले आणि मागील 2 महिने जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये कसा भ्रष्टाचार झाला हे मंत्रालयाच्या पहिल्या पायरीवरून पालघर जिल्हा परिषदेच्या शिपायापर्यंत सर्वश्रुत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपचा मंत्री या जलजीवन मिशन अंतर्गत घोटाळ्याची साधी चौकशी व्हावी अशी भूमिका घ्यायला तयार नाही. आणि याच वेळी मॅकेन्झी डाबरे यांनी या जलजीवन मिशन अंतर्गत घोटाळ्याच्या संदर्भात पालघर जिल्ह्याच्या वाडी वस्तीवर जाऊन प्रबोधन करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि याचे नेमके काय पडसाद उमटतात हा संपूर्ण तपशील प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात आपल्याला पाहायला मिळेल. मॅकेन्झी डाबरे यांनी या दुसऱ्या भागामध्ये जी भूमिका मांडली आहे त्या संदर्भात आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये न चुकता कळवा. मॅकेन्झी डाबरे आपल्या तिसऱ्या भागात नेमकी काय भूमिका मांडतायत तो तपशील आपण आवर्जून पाहू. धन्यवाद.